चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। कोथळी ग्रामपंचायत समोरील राजगोंडा पाटलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आश्वासनानंतर मागे। कोथळी ग्रामपंचायत समोर किसान दिनाचे औचित्य साधून विविध मुद्दे व विविध मागणी आणि काही विषयाची लेखी माहिती मिळावी यासाठी आज बुधवारी करण्यात आलेले लाक्षणिक उपोषण ग्रामपंचायतीने दिलेल्या आश्वासनानंतर आणि शंकाचे निरसन झाल्यामुळे भाजपा जैन प्रकोष्ठ तालुकाध्यक्ष व तथा पंचायत राज व ग्रामविकास संयोजक राजगोंडा पाटील बाळीशे यांनी दुपारी 1च्या दरम्यान मागे घेतले। सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली होती। या त्यांच्या उपोषणाला गावातील काहींनी पाठिंबा दिला। ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक आणि ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा झाली असता त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली। त्याचबरोबर त्यांना लेखी आश्वासनही देण्यात आले। त्यानंतर त्यांनी युवा नेते भीमगोंडा बोरगावे यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण सोडले। यावेळी उल्हास पाटील, विजय खवाटे, पोलीस पाटील, किरण खंडागळे, विलास कुर्वी, आकाराम पुजारी आदीसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला। चर्चेच्या दरम्यान राजगोंडा संकाई, पांडुरंग नंदीवाले, सौरभ मगदूम, संजय हराळे यांनीही विविध विषयावर प्रश्न उपस्थित करून चर्चा केली। कोथळी ग्रामपंचायतच्या समोर आज एक दिवशी लाक्षणिक उपोषणासाठी आपण शासन धोरणे ग्रामपंचायतच्या विकास कार्य आणि इतर बाबतीच्या याच्यामध्ये आपण एक दिवसाचं उपोषण इथं उपोषणासाठी बसलो होतो। तर ग्रामपंचायतच्या पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून चर्चेच्या अनुसरून म्हणजे बैठकीला बसल्यानंतर आपल्याला काही गोष्टी शंका समाधान झाल्या, काही गोष्टी आपण लेखी मागणी केलेली आहे त्यांनी पूर्तता करतो असं आश्वासन दिलेलं आहे। आणि एकंदरीत अशा या ग्रामपंचायतीच्या चांगल्या भूमिकेमुळं चांगल्या भूमिका आणि चांगले आश्वासन, भविष्यातील चांगले आश्वासन सुद्धा आपण त्यांनी आपल्याला दिल्यामुळे आपण आज एक दिवशी उपोषण जे आहे ते आपण इथं थांबवतोय। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।